राज्यातील सर्वच महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आम्हाला अपेक्षित विजय मिळाला आहे असं मत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं आहे। धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शिवसेना विरोधात डांगोरा पिटणारी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकत नाही, नाहीतर त्यांना सेनेचा पाठिंबा महागात पडेल असं देखील दानवेंनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात दानवेंशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी राजू सुनावणे यांनी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहे। रावसाहेब, काय सांगाल? मुंबईमध्ये बहुमत मिळेल अशी तुमची इच्छा होती, मात्र बहुमत मिळालेलं नाहीये। महापौर नेमका कोणाचा असेल आणि राज्यभरातली नेमकी कशा प्रकारची एकूण व्यवस्था असणार आहे? भारतीय जनता पार्टीनं 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेमध्ये आपले उमेदवार उभे केले होते आणि सर्व दूर भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालेलं आहे। 5 जिल्हा परिषदा पूर्णपणे आमच्या ताब्यात आल्या। 5 जिल्हा परिषदा अशा आहेत की त्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे आणि अन्य ठिकाणी आमच्याशिवाय कोणी होऊ शकणार नाही अशी स्थिती ग्रामीण भागामध्ये आहे। महापालिकेमध्ये सुद्धा यापेक्षाही चांगली स्थिती आहे। मात्र मुंबईचं महापौर जे आहे ते दिल्लीकरांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईचा महापौर नेमका कोणता असणार आहे आणि कोणाची नेमकी साथ घेणार तुम्ही? भारतीय जनता पार्टीचाच मुंबईचा महापौर होईल। मात्र एक पाहायला मिळते, शिवसेना कुठेतरी काँग्रेसला सोबत घेणार आहे, रत्नागिरी पॅटर्न करणार आहे। तुमची काही वेगळी रणनीती असणार आहे का? मला असं वाटतं की काँग्रेस काही शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, कारण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शिवसेनेच्या विरोधात साऱ्या देशभर यांनी रान माजवलं आणि UPच्या इलेक्शन सुरू आहे, त्या ठिकाणी शेवटचा दौरा अजून बाकी आहे। जर त्यांनी इथं काँग्रेसला जर का शिवसेनेला पाठिंबा दिला तर अन्य राज्यामध्ये त्यांना फटका बसू शकतो। नाही, मात्र एक पाहिलेलं आहे का उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यावरच म्हटलेलं आहे का 25 वर्ष युती सडलेलं आहे, यापुढे आम्ही युती करणार नाही, हा शेवटचा इशारा दिल्यामुळे युती पुन्हा होईल असं वाटत नाहीये। तर भाजप काय वेगळा मार्ग अवलंबणार आहे का? हे बघा, भारतीय जनता पार्टीनं काही त्यांच्याकडे जाऊन त्यांना युती करा असं अजून म्हणलेलं नाही आणि त्यांना जर आमच्यासोबत राहून सडलेलं वाटत असेल तर त्यांनी राहू नये आमच्यासोबत। भाजप काय करणार मग? त्यांना जर वाटत असेल तर असं ती भाजप आता रणनीती ठरवण्यासाठी संध्याकाळी बसणार आहे ना, काय करायचं काय नाही करायचं आम्ही एक कलेक्टिव्हली याचा विचार करू आम्ही आणि मग आमची रणनीती जाहीर करू। समजा भाजपनी जर शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतलं तर भाजप विरोधात बसणार आहे? जर आकड्यांची जोडजाड आमच्याकडनं झाली नाही तर विरोधी पक्षात बसल्याशिवाय पर्याय काय असतो दुसरा? बसावंच लागतं आहे। पण आकड्याची जोडजाड जर आमच्याकडनं झाली तर अन्याला सगळ्यांना आम्ही विरोधी पक्षात बसून आम्ही सत्तेत जाऊन बसू। कॅमेरामन मंगेश, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।